मित्रांनो बघा, 5वा दिवस आहे. दररोज तुम्हाला एक अपघाताची बातमी तुमच्या समोर दाखवावी लागते. प्रसंगच तसा आहे. आपल्याला 1 पट सुविधा तर 10 पट धोके निर्माण झालेले आहेत. हे आपल्याला सर्वात अगोदर लक्षात घ्यावं लागणार आहे. सध्या मी आहे 361 क्रमांकाच्या हायवेवरती. हा इकडून येणारा जो रोड आहे लातूरहून आलेला आहे आणि सध्या मी आहे अहमदपूर शहरापासून बायपास जो गेलेला आहे त्या बायपासच्या जवळ तात्या पेट्रोल पंप आहे. तात्या पेट्रोल पंपाच्या समोर सोनाई पॅलेस फंक्शन हॉल आहे आणि याच बायपासच्या ठिकाणी एक भली मोठी माल वाहून नेणारी ट्रक जी आहे संपूर्ण रस्ता तिने धरून आडवी पडलेली आहे, पलटी झालेली आहे, जिचा नंबर आहे MH15 JC 6755. नाशिक पासिंगची ही गाडी आहे. 16 टायरची गाडी असल्यामुळे भली मोठी गाडी असते आणि ही गाडी रस्त्यावरती आडवी होण्याचं कारण मला इथल्या काही नागरिकांकडून ऐकायला मिळालेलं आहे की ज्यावेळेस प्रथमदर्शनी नागरिक या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी ड्रायव्हरशी संवाद साधला आणि ड्रायव्हरकडून अशी माहिती मिळाली की जे टायर आणि स्टेअरिंगचा संबंध असतो, टायर रॉड तो फ्री झाला आणि ड्रायव्हरचं त्या स्टेअरिंगवरचं नियंत्रण सुटलं आणि सगळ्यात अगोदर जे दुभाजक आहे रस्त्याच्या मध्यभागी, हे तुम्ही बघू शकता बॅरिकेड जे करण्यात आलेला आहे लोखंडी पट्टीचा, त्या लोखंडी पट्टीवर ही गाडी ड्रायव्हर साईडला जाऊन आदळली आणि कमीत कमी 150 ते 200 फूट घसरत येऊन या ठिकाणी पूर्ण गाडी आडवी पडलेली आहे. आडवी पडल्यामुळे बराच काळ या वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण झाला असंही बोललं जात होतं. तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या हाताकडे ही क्रेन आहेत. NHAच्या माध्यमातून ही क्रेन सगळे ही गाडी उचलवून बाजूला काढण्यासाठी जमा करण्यात आलेले 1 2 3 4 पलीकडे एक 5 JCBच्या साह्याने या गाडीमध्ये असलेला कोळसा जो आहे खाली करण्यात येत आहे, दुसऱ्या वाहनामध्ये भरण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं हा अपघात ज्या वेळेस झाला त्यावेळेसचा वेळ 9 ते 9:15 वाजत होते. अनेक नागरिकांनी, आमच्या दर्शक मंडळींनी, फॉलोअर्सनी फोनद्वारे सुद्धा मला माहिती दिली की तात्या पेट्रोल पंपाच्या शेजारी भला मोठा एक ट्रक पलटी झालेला आहे. गाडीमध्ये किती माल असेल अंदाजे? 36 टन. मग ते अंडरलोड आहे का ओव्हरलोड आहे? अंडरलोड. 36 लोड म्हणजे अंडरलोड आहे. म्हणजे ह्या गाडीला किती टनाची कॅपॅसिटी आहे? 36,500ची. बरोबर. आता तुम्ही मला ऑफलाईनमध्ये बोलताना म्हणालात की या गाडीचा स्टेअरिंगचा संपर्क तुटला. स्टेअरिंगचा संपर्क तुटलेला आहे. बरं. मग हायड्रोलिक स्टेअरिंग असल्यानंतर नेमकं कोणत्या कारणामुळे ते स्टेअरिंग फ्री होऊ शकतं? कारण ते स्टेअरिंग बॉक्स असतो याला, ते रॉडमधून सुद्धा फ्री होऊ शकते. हां हां हां, असं होऊ शकते. बरं. काही जीवित हानी वगैरे झाली? ड्रायव्हरच्या फक्त थोडं हाताला लागलेले. बरं. आणि त्याच्यासोबत जो हेल्पर किन्नर जो होता त्याला काही? नाही, त्याला पण असं कुठं किरकोळ लागलेले. बरं. हॉस्पिटलला नेले त्याला. बरं. ही घटना तुम्हाला कशी कळाली की इतका मोठा हा ट्रक रस्त्यावरती पलटी झाला? फोन आला होता. कोणाचा? हेच आपल्या इथल्या माणसांचा. हां हां हां. तुमच्या मित्राची गाडी अशी झालेली रोडवर. बरं. आपण पुढे जाऊया सर. थोडंसं माझ्यासाठी तुम्ही सहकार्य करता. या आपण दाखवूया या भल्या मोठ्या ट्रकमधला जो कोळशाचा पावडर आहे, खंड कोळसा नाही, कोळशाची पावडर आहे आणि ही झारखंड इथून भरण्यात आली होती आणि पुढे जात होती कर्नाटकमध्ये. ही गाडी खाली करण्यासाठी जात होती, परंतु नांदेडहून उदगीर मार्गे बिदर कर्नाटकमध्ये जात असताना या गाडीचा अहमदपूर शहरानजीक असलेल्या बायपासवरती अपघात झालेला आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसत आहे आपल्याला. बऱ्याच वेळापासून ही घटना घडल्याबरोबर या ठिकाणी नॅशनल हायवेचे कर्मचारी आणि पोलिसांनी सुद्धा या घटनास्थळी धाव घेतलेली आहे. तब्बल 2 तासापासून इथली वाहतूक जी आहे, एकेरी मार्ग वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. खरं तर 2 मार्ग इथे जातात, एक शहरामध्ये जातो आणि एक जो चाललेला आहे नांदेडकडे चाललेला आहे. एकाच मार्गावर आता दोन्ही लाईन वाहतूक सुरू आहे आणि आता कमीत कमी अजून 1 ते 1.5 तास या गाडीला काढण्यासाठी लागणार आहे असा अंदाज या ठिकाणी वर्तविला जात आहे. ही गाडी पूर्ण रोड धरून पडल्यामुळे वाहतुकीचं नुकसान काही झालं नाही, परंतु असे अपघात होऊ नये म्हणून ड्रायव्हर आणि कंडक्टरनी सुद्धा काळजी घेतली पाहिजेत. ज्या ठिकाणी आपण थांबतो त्या ठिकाणी आपली गाडी ओके कंडिशन आहे का सगळी तपासणी करूनच आपण पुढे गेलं पाहिजेत.
या ठिकाणी अर्थात आजच्या या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ड्रायव्हर आणि किन्नरला खूप मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे असं इथल्या प्रथमदर्शी नागरिकांनी मला सांगितलेलं आहे. मित्रांनो, ही बातमी जर तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बोलू इच्छिता, येतो मी तुमच्याकडे. हां, बोला. आम्हाला काय ह्या पट्टे आहेत नाही जास्त पट्टे, हां. त्या पट्ट्याने आदळून ज्या गाडीचे मेंटेनन्स वाढतंय. ही पट्ट्यावर गाडी अशी धडधड धडधड आदळती. एमटी गाडी तर आम्ही चालू शकत नाही. बरं, ती मोठ्या गाड्याला पाटे जास्त असतात तर मोठी गाडी आदळती जास्त, आणि लोड गाडी असते ना ती त्याच्यामुळे मेंटेनन्स वाढतं, असं प्रॉब्लेम मला होतो. तुमचा परिचय अगोदर राखायचा. तुम्ही कोण आहे? आमच्या बंधूची गाडी आहे. बंधूची गाडी. व्हेरी गुड. खूप छान संवाद साधताय. खरं तर हे लोकांना कामी पडणार आहे. मला सांगा, नाही ह्या नॅशनल हायवेवरती हे साध्या स्वरूपाचे स्पीड ब्रेकर आहेत. स्पीड ब्रेक आहेत ना? आपल्या साध्या रोडवरती जे आहे ते उंच प्रकारचे असतात, परंतु इथे जे आहे ते नॉर्मल आहेत. नॉर्मल आहे का? ही फोर व्हीलरला काय वाटत नाही, पण या मोठ्या गाडीला ना जास्त आदळतं गाडी. त्याच्यामुळे ही गाडीचे टेरिंगचं गड्डा खराब होणार, ते राड खराब होणार, ही याच्यामुळे होती जास्त. हां, एवढंच बोलायचं. तर ज्यांना जी माहिती आहे ते त्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या समोर सांगितले. तुमचं धन्यवाद. खरं तर जे प्रॉब्लेम येतात ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या ज्या पट्ट्या आहेत, 1 2 3 4 5 6 पट्ट्या अतिशय कमी स्वरूपाच्या स्पीड ब्रेकरच आहेत, परंतु ह्या फक्त जाणवतात छोट्या गाडींना. परंतु लोड घेऊन चालणाऱ्या ट्रकला, माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना याच्यामुळे प्रॉब्लेम येतात असं ह्या नागरिकांनी सांगितलेलं आहे. आता आपण जर ही आजची घटना जर बघितली तर 9:15 दरम्यान घडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जीवितहानी झाली नाही, हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. मित्रांनो, तुम्ही जर कोणतीही गाडी जर चालवत असाल तर आपली गाडी खरंच ओके कंडिशन आहे का हे तपासूनच पुढच्या मार्गाला चला. तुमच्या शुभ प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.
आवाज बहुजनांचा.